आता चर्चा ते कशामुळं होते काय होते तेच मला काही कळून नाही राहिलं. मी 4 दिवसापूर्वी थोरात साहेबांकडे गेलो. थोरात साहेबाला सांगितलं की साहेब मी ह्यावेळेस क्रॉस वोटिंग केली नाही, 100% पार्टी संघ राहिलो आणि मनापासून राहिलो. परंतु कशामुळं ह्या ठिकाणी 5 दिवस झाले 8 दिवस झाले का ज्यांनी क्रॉस वोटिंग केली त्याला उमेदवार, परंतु आता जे काही पक्ष निर्णय घेईल ते मी 100% पक्ष संघ राहील. वरिष्ठाला वाटलं उमेदवारी देतील, नाही वाटलं नाही द्यायचे, परंतु मी 100% पक्ष संघ राहणार आहे. पण मी यावेळेस 100% मतदान पार्टीला केलेलं आहे. आम्हाला सांगितलं का मिलिंद नार्वेकर साहेबांना आपल्या साथानं मतदान करायचं आणि ते केलेलं आहे, त्याच्यात कुठलीही शंका नाही. नेमकं 15 दिवसापूर्वी झालं, परत थांबलं, परत काय सुरू झालं. आता काही उमेदवार त्या ठिकाणी दिशाभूल करता वरिष्ठाची का काय करता काहीच कळत नाही. परंतु या ठिकाणी थोरात साहेबांनी 4 दिवसापूर्वी गेलो, आम्ही दोघं साहेब आणि मी 10-15 मिनटं स्वतः दोघांनी चर्चा केली. साहेबांनी कसं झालं मला साहेब झाले नाही, मी केलं नाही. मी ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला मतदान करायला सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला मतदान केलं, याच्यात कुठलीही शंका नाही. ती जी पत्रिका तुम्ही आम्हाला दिली ती तुमच्याकडे दिली, ती खात्री करून घ्या. जर मी चुकेल मला उमेदवारी देऊ नका. मी थोरात साहेबाला स्पष्ट त्याचं सांगितलेलं आहे. परंतु साहेबाच्या बोलण्यातून मला पॉझिटिव्ह वाटलं, माझ्या उमेदवारी कटवणार नाही 100%. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.